रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय. स्वागत आहे तुमचं विशाल उर्फेच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही आलो आहे शेतामध्ये. आमच्या ऊसात आम्ही लावलेत कांदे आणि ते कांदे काढायला आज आम्ही आलो आहे आमच्या शेतामध्ये. तर आमची मम्मी इकडं, मम्मी कांदा उपटते, मी पण तिला मदत करतो आहे. आणि तिकडं पुढे आहेत ना, तुम्हाला दाखवतो, माझी बायको पण आहे इथं. बघा आम्ही इथं कांदे उपटून ठेवलेले आहेत आणि कांदा उपटायचं काम आमच्याकडे आहे, मम्मीकडं आणि माझ्याकडं. आणि कांद्याचं काठायचं काम मॅडमकडे आहे. आणि मॅडमकडे तुम्ही बघितलं ना, बघा हे आधुनिक काळातल्या मॅडम आहेत. इकडे बघा मॅडम, बघा ते गुंडासारखं फार चष्मा विष्मा लावून. बघितलं का तुम्ही असं कधी मित्रांनो? खरं कारण सांगा. हां बोला. खरं कारण सांगा, का चष्मा लावलाय? खरं कारण म्हणजे त्याला ऊन सहन होत नाही मित्रांनो, आणि त्याच्यामुळे मग आम्ही असं एक जुगाड केलेला आहे की बाबा ऊन सहन होत नाही तर मग आपण त्याला चष्मा लावा म्हणून. ऊन सहन पण नाही, खोटं बोलता ते तुम्ही. मित्रांनो किती घ्यावं बायकोची काळजी तरी असं आहे म्हणल्यावर कसं होणार मित्रांनो, तुम्ही सांगा. अहो मित्रांनो, झालंय माझं डोळ्याचं ऑपरेशन म्हणून ते असं चष्मा लावायला दिलाय मला, बाकी काही नाही. मित्रांनो बघा आमचं सोनू पण आलाय. काय म्हणतो सोनू? हाय कर. बघा मित्रांनो आमचा सोनू पण हाय करतोय. बायको आता म्हणते उरका उरका म्हणलं ऐकावं लागेल मित्रांनो. तिथं बघू शकता, इथं आम्ही कांदा पण झाले, कांदा काठून झाल्यात. इथं डायरेक्ट बायको पिशवीमध्येच भरते, म्हणजे डायरेक्ट पिशवीमध्ये भरलं की डायरेक्ट घरी घेऊन जायचं. आहे का नाही सोनू? काय करायचं? घरी घेऊन जायचं. हां मित्रांनो चला आज आम्ही पटापटा हे करतो. जरा बायको म्हणून आणलंय तुम्हाला शेतामध्ये कायला काम करायला, आणि तुमचं काय चाललंय त्याच्यामुळं आता पटापटा जरा थोडंच राहिलंय, घेतो आम्ही पटापट. तर पटापटा सगळं थोडं राहिलंय तर घेतो पटपट उपटून. बघू आता किती गोण्या निघतात. ऊसामध्येच लावलेला आहे कांदा, सरीला कांदा. तर बघूया आता आपण किती आता कांदा निघतात आपले. मित्रांनो कांदा उपटून झालेला आहे सगळा म्हणजे होताच थोडा, 4-5 साऱ्या होत्या. आणि मम्मीला म्हणलं बस आता झालं, म्हणलं चल घरी. पण मित्रांनो मम्मी कुठं ऐकते, मम्मी म्हणते चल एवढंसं आत्ता शिकतं, थोडं झालं आहे, ट्रेलर झाला आहे म्हणते, पिक्चर बाकी आहे. म्हणलं काय झालं? ती म्हणते हे बघा इथं आहे ना, तिने लावलं आहे लसूण, आहे का नाही. आणि म्हणली चल आता कांदा झाला, चल ये लसूण उपटायला. त्यामुळे आता लसूण उपटायला लागेल, आहे का नाही मॅडम? सांगा आमच्या प्रेक्षकांना काय सांगता. लसूण उपटायचे. बघा मित्रांनो कसं आहे आमचा ड्रेस, कसा आहे आमच्या मॅडमचा? छान. चांगला आहे का? छान आहे, हां छान आहे. कामगार लोकांचा असाच असतो. मित्रांनो बघा मालकीनबाई काय म्हणतात, एवढ्या मोठ्या शेताच्या मालकीनबाई म्हणतात की कामगार लोक छान आहे. छान आहे. चला मित्रांनो आता मालकीनबाईंचं ऐकावं लागेल, मोठ्या मालकीनबाई. त्याच्यामुळे आता इकडं आपलं ते लसूण आपण घेऊ उपटून आता फटाफट, आहे का नाही मित्रांनो? आता आमच्या मातोश्री लसूण उपटणार आहे. कमरेला आता पदर खोसलेला आहे मित्रांनो. आता हे बघा दिसतंय का मित्रांनो लसूण? वा लय भारी लसूण या. मम्मीने लय कष्ट घेतले लसणासाठी, काय मम्मी? चला मित्रांनो आता व्हिडिओ काढून झालेली आहे. आता आम्हाला पण आता लसूण उपटावं लागेल. चला आता मी एक पात धरतो, मी पण आता लसूण घेतो उपटून मित्रांनो. चला दुसऱ्या कटाला जायला सांगितले मम्मीने, आता खालच्या कटाला जातो.